फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल तिथीच वर्ल्ड. सो तब्बल 15 दिवसानंतर घरी आल्यावर बघूया घराचा हाल असं नाही आहे, व्यवस्थित ठेवला आहे. आणि मग काय आल्यावर आधी पहिलं तर किचनमध्ये गृहिणीचं दुसरं फेवरेट जागा म्हणजे किचन. सो आधी म्हटलं की मुलांसाठी दूध गरम करत ठेवूया आणि त्यामुळे ते थंड होईल माझी बाकीची कामं आवरेपर्यंत. सो पटकन इथे मी दूध ठेवलं आहे. आणि मग जेवायला काय बनवायचं तर मी घरूनच थोडे प्रॉन्स आणले होते मॉमकडून आणि म्हटलं की चला त्याचंच ढक्कू बनवूया पटकन, न वाटण वगैरे काही नाही, असंच झटापट तुम्हाला दाखवतेच आता रेसिपी की कशी बनवायची. सो इथे मी प्रॉन्स धुवून घेतलेत व्यवस्थित स्वच्छ. त्यानंतर मॉमने त्यात टाकण्यासाठी मला दिले होते शिराळं, वांगं, आंबा टाकल्यानंतर कालवणाची चव खूप अप्रतिम लागते. तुम्ही सुक्या मच्छीमध्ये किंवा नॉर्मल असंच जर बिना वाटणाचं काही बनवत असाल आणि त्यात जर आंबा टाकता तर त्याची चव खरंच खूप छान लागते. कैरी आहे ती, आंबा नाही आहे, पण ठीक आहे, थोडेसे शब्द इकडे तिकडे समजून घ्या. त्यानंतर मग मी इथे ज्या भाज्या कापून घेतल्या होत्या त्यांना मी टाकलं आहे पाण्यामध्ये, बिकॉज वांगं आहे तर ते काळं पडतं. आणि मग इथे फिशला मसाले लावून घेतले, जे तुमच्या घरात अवेलेबल आहेत ते टाका, काही वेगळे मसाले नाही आहेत. हळद, मीठ, धना पावडर आणि लाल तिखट एवढंच टाकलं आहे मी. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहेत. मॅरिनेशन मी नाही करत आहे, फक्त मिक्स केलं आहे बिकॉज मला डायरेक्ट तेलावर टाकायचं आहे. आणि हा फोडणीमध्ये काहीच जात नाही, फक्त लसूण जातं. गावरान असं पद्धतीचं आहे हा ढक्कू आणि गावी मोस्टली असंच बनवतात, सो मला ते आवडतं. विदाऊट वाटणाचं नक्की ट्राय करा. सो ह्यामध्ये जसं फोडणी टाकल्यानंतर लगेचच मी तिथे कोलंबी जे आपण मसाला लावलेत ते टाकले. तेलावर थोडासा मसाला टाकायचा, त्याने चव येते. आणि मग ज्या भाज्या होत्या त्याच टाकून मी मिक्स करून घेतलं आहे. आता ह्याला 2 मिनटं वाफेवर ठेवू. पाणी टाकायचं नाही आहे लगेच, त्यामुळे ह्या भाज्यांचंच पाणी सुटतं. त्याला वाफेवर ठेवून घेऊया आणि मग थोड्या वेळात बघूया. तोपर्यंत इथे तक्षस्थितीचं काय चाललं आहे ते बघू. हे इथे टाईमपास करत बसलेत आणि मग काय आहे ह्यांच्यासोबत थोड्या गप्पा गोष्टी. आणि मग नंतर बघितलं पुन्हा की आपलं कालवणाची काय स्टेटस आहे, तर पाणी सुटलं आहे ह्याला चांगल्यापैकी. सो आता मी इथे बाजूला गरम पाणी करत ठेवलं होतं, आता मी ते टाकणार आहे त्यामध्ये. पाणी टाकल्यानंतर मी त्याच्यावर वाफेवर नाही ठेवणार आहे, झाकण नाही ठेवणार आहे, मी असंच शिजवणार आहे बिकॉज ऑलरेडी मी वाफवलं आहे आणि त्यामुळे ज्या भाज्या किंवा बटाटा होता ते सॉफ्ट झालं आहे. इथे मी अजूनही कैरी टाकलेली नाही आहे बिकॉज आंबट जर आधीच टाकलं तर मग बटाटा शिजत नाही, त्यामुळे थोडं शिजल्यानंतर मी इथे कैरी टाकले. आणि मग इथे कोथिंबीर टाकून हे कालवण हा ढक्कू रेडी आहे. सो किचन आवरून झाल्यानंतर झटपट पटापट कामं आटपा पटापट, त्याप्रकारे ही पटापट कामं उरकली आहेत. किचनही साफ झालं आहे. आणि मग चला तर ताव मारूया मस्तपैकी मेजवानीवर. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी.